माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, बालकवींच्या औदुंबरावरच्या पाखरांनो, तुम्ही पुन्हा माझ्या कुशीत आलात. बरं वाटलं. बाळांनो, शाळेत पहिलं पाऊल टाकताना बालपण अज्ञानपणामुळे रडता रडता मी तुम्हाला कवेत घेतलं. आपल्या शिक्षकांनी तुम्हाला कुरवाडलं. ज्ञानासोबत संस्काराचा आणि मायेचा हात तुमच्या माथ्यावर फिरवला. ही बघा आपली जुनी शाळा. तेव्हानं गावात कोट बाजार परिसरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जायचं. त्यावेळी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम गावातल्या कुम्हार टॉकीजमध्ये अतिशय दिमाखात दाखवला जायचा. संस्थेने स्वतःची प्रशस्त जागा घेऊन ही आत्ताची देखणी इमारतीची पायाभरणी सुरू केली. अर्थात शाळेच्या प्रगतीला सुरुवात झाली आणि हळूहळू शाळेची इमारत आकार घेऊ लागली. प्रत्येक वीट रचताना भव्य इमारतीच स्वप्न संस्था पाहत होती. स्वतःच्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले आणि मोठमोठे अधिकारी व मान्यवरांचे कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेत येणं जाणं सुरू झालं. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासही व्हावा म्हणून संस्थेने हुतात्मा राजगुरू सार्वजनिक व्यायामशाळा बांधली. यासोबत संस्थेने काकासाहेब दामोदर कुडे बालक मंदिराची इमारत सुसज्ज चिमुकल्यांच्या पूर्ण सुविधांसह बांधली. बालक मंदिराच्या माध्यमातून संस्थेकडनं संस्कारक्षम व चौकस शिक्षण दिल्यामुळे पालकांचा मुलांकरिता इकडे कल वाढला. म्हणून संस्थेने बालक मंदिराची दुमजली इमारत उभारली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून संस्थेने मुख्य इमारतीचा दुसरा मजलाही बांधला आणि संस्था शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे प्रगतीच्या मार्गाने जाऊ लागला. विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला शिकवणारे शिक्षक शिक्षिका जाने कहा गए हो दिन स्कॉलरशिपमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून पहिले आलेले आपले हे 3 विद्यार्थी आणि त्यांचा सन्मान सोहळा. मित्रांनो, तुमचं शिस्तीत उभं राहणं आठवतं आम्हाला. शांत बसून समोरचा कार्यक्रम कसा बघावा ही शिस्त तुम्ही पुढच्या पिढीला देऊन गेलात याचा सार्थ अभिमान वाटतो आम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, या बहरलेल्या उद्यानातली सुगंधित फुलं तुम्ही देशात नव्हे तर परदेशातही आपल्या शाळेचं नाव उंचावत आहात हा सार्थ अभिमान आहे आम्हाला. त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना कधीही विसरता येत नाही. हाच तो औदुंबर, ज्या औदुंबराच्या झाडाजवळ बसून बालकवींनी निसर्गावर असंख्य कविता लिहिल्या. मुक्तांगण क्रीडा महोत्सव यातूनच शाळेने असंख्य खेळाडू घडवले की ज्यांनी वेगवेगळ्या खेळांमधून तालुका पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत शाळेचं नाव रोशन केले. ज्ञानार्जनासोबत विद्यार्थी शाळेत गायन वादनात रस घ्यायला लागले. गायनाची व वादनाची मोठी त्यांच्यात मज्जा रुजायला लागली. संस्कारक्षम शिक्षणासोबत योग, ध्यान, मेडिटेशनचे धडे विद्यार्थी गिरवू लागले. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थी शहरात जाऊन वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधनाचं काम करू लागले. या माध्यमाने पंचक्रोशीत एक वेगळी ओळख निर्माण केली. आषाढी एकादशीला दिंडी काढून धार्मिकतेचा जागर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला. अनंतरंग हा सांस्कृतिक महोत्सव भारतीय संस्कृतीला धरून असणारे कार्यक्रम आपले विद्यार्थी विविधतेने करू लागले. त्यात शेतकरी आत्महत्या, पाणी समस्या, व्यसनाधीनता, साक्षरता, बेटी बचाव अशा
वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम शाळेत साजरे होऊ लागलेत आणि आजही मोठ्या दिमाखात आपले विद्यार्थी कार्यक्रम साजरे करतात. जानता राजा एवढेच नव्हे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर जानता राजा हे महानाट्य विद्यार्थ्यांनी हुबेहूब सादर केले. शाळेच्या गणेश उत्सव तसेच शहरातल्या बालाजी वाहन मंडळाच्या रथोत्सवात विद्यार्थ्यांनी ढोल पथक व लेझिम पथक सादर करून संस्थेच्या गुणवत्तेत व कौशल्याची वेगळी ओळख शहरात निर्माण करून दिली. स्काउटचे युनिट हरित सेनेच्या माध्यमातून स्वच्छता व वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन कसे करावे असा जागरही विद्यार्थ्यांनी शहरात करून दिला. संस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. संस्थेच्या व पालक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने पालकांसाठी व शहरातल्या व पंचक्रोशीतल्या नागरिकांसाठी महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं आजही आयोजित केली जातात. माध्यमिक विद्यालयाला सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय नामकरण सोहळ्याचे हे काही क्षणचित्रे. उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा टिकवून ठेवल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या शाळेचा गौरव करण्यात आला. एवढेच नव्हे, क्रीडा विभागाच्या वतीने 1,00,000चे प्रोत्साहनपर अनुदानही शाळेला मिळाले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तेव्हापासून तर आजपर्यंत राज्यापर्यंत मजल मारलेली आहे. म्हणून प्रशस्त अशी प्रयोगशाळा आज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सदैव आमच्यासाठी अभिमान आहात. आदर्श विद्यार्थी हीच तुमची खरी ओळख. तुम्ही यशाचे शिखर गाठत राहा, मात्र शाळेला विसरू नका. पायी चालण्यापासून तर विमानाच्या उड्डाणापर्यंत विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला. मुलांनो, शाळेनं तुमच्यासाठी असंख्य सहली काढल्यात. जीव तोडून नाही तर जीव लावून शिकवणारे हे आपले सर्व शिक्षक वृंद. खास विद्यार्थ्यांच्या हितासाठी एका छताखाली कार्य करणारी ही मंडळी, संस्थेचे पदाधिकारी, 2 विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेने लावलेल्या रोपट्याचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. प्रगतीचा एक एक टप्पा पार करत संस्थेने राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सांगायला आनंद वाटतो. शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमात आपल्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. म्हणून आजही आपली शाळा गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे आणि भविष्यातही उभी राहील. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेने लावलेल्या रोपट्याचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. प्रगतीचा एक एक टप्पा पार करत संस्थेने राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सांगायला आनंद वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आपल्या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. म्हणून आजही आपली शाळा गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे आणि भविष्यातही उभी राहील. पाखरांनो, तुम्ही मात्र आपली शाळा अशीच जपून ठेवा, मनात आणि हृदयातही. धन्यवाद.